आवाज महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण चर्चा करतोय लिव्ह इन रिलेशनशिपच्या अनुषंगानं। निमित्त आहे न्यायालयाचा निकाल, पण केवळ निकालाबद्दल आपण बोलत नाही आहोत। एकूण लिव्ह इन रिलेशनशिप ही नक्की काय गोष्ट आहे? लग्न संस्था, विवाह संस्था, हे सगळे काय मुद्दे? ॲडव्होकेट व्ही.पी. पाटील आत्ता आहेत माझ्यासोबत। ॲडव्होकेट व्ही.पी. पाटील, मला सांगा, हा जो निकाल लागलेला आहे, क्षणभर तो निकाल, प्रत्यक्ष निर्णय, वर्डिक्ट बाजूला ठेवा, कारण त्याविषयी चर्चा झाली आहे। पण मुळात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये बाईचं शोषण होतं असं एक म्हटलं जात होतं, पण आत्ता कोर्टानं त्याला संरक्षण दिलं आहे। तुम्ही एकूण स्त्रीची प्रतिष्ठा, सन्मान आणि संरक्षण या अंगानं या निकालाकडे कसं बघता? या निकालाकडे असंच बघता येईल की इक्वॅलिटी जी आहे स्त्रियांना मिळायची त्या लिव्ह इन रिलेशनशिपच्या आणि ह्या निकालांच्यामुळे मिळणार आहेत। एरवी विवाह संस्थेमध्ये स्त्री ही दुय्यमच धरली जायची। आपण जे म्हणतो आपली हिंदू संस्कृती आपल्या देशातले त्यांना कुठं फरक पडतो आहे? उलट ह्याच्यामुळे इक्वॅलिटी येते, त्या स्त्रीला मान्यता, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने तिला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स तिला राहणार नाही, इक्वॅलिटी येते। एरवी समाज बोटं दाखवतो अशा ह्याच्या, आता इश्यू इक्वॅलिटी येते। हा अतिशय ॲडव्होकेट व्ही.पी. पाटील तुमचा महत्त्वाचा मुद्दा आहे, पण तुमच्या शेजारी अरविंद पानसरे बसलेले आहेत, आमचे मित्र, हिंदू जनजागृती संघटनेचे प्रवक्ते आहेत, आणि त्यांना असं वाटतं की भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे जॉर्ज बुश आणि सगळ्या लोकांनी बघितलं। जॉर्ज बुश किती मागे मागे कुठल्या गोष्टींकडे बघत होते हा भाग वेगळा, पण त्यांचं म्हणणं असं की एकूण अमेरिकासुद्धा आत्ता भारताकडे, भारताच्या कुटुंब व्यवस्थेकडे आदर्श म्हणून बघते। आणि व्ही.पी. पाटील असं म्हणतात की भारतातली कुटुंब व्यवस्था ही बाईला दुय्यम स्थान देते, आणि याच्या उलट लिव्ह इनमध्ये मात्र कदाचित स्वातंत्र्य, मुक्तता, समता मिळण्याची संधी आहे। अरविंद पानसरे, तुमच्या सगळ्या एकूण मूल्यात्मक मांडणीवर हा हल्ला आहे, काय म्हणणं आहे तुमचं? मुळात लक्षात घ्या, हिंदू संस्कृतीमध्ये मागाशी असं म्हटलं गेलं की स्त्रीवरती अत्याचार होतो, असं प्रमाण फार कमी असेल, पण माझं असं म्हणणं की यत्र पूजनते नारी तत्र देवता रमनते, म्हणजे जिथे नारीची पूजा होते तिथे देव रममाण होतात असं म्हटलेलं आहे। आणि आपल्या धर्मामध्ये पण सीताराम, उमाशंकर, म्हणजे स्त्रीला कौंतेय, म्हणजे अशा प्रकारे आपण स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे। म्हणजे आपली संस्कृती केवळ पुरुष प्रधान आहे असं नाही, तर स्त्रीला सुद्धा तेवढाच दर्जा दिलेला आहे, त्यामुळे स्त्रीवरती अत्याचार होत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे विवाह संस्थेच्या माध्यमातून केवळ विवाह संस्थेबद्दल आपण आता अरविंद नंतर आणखी बोलूया, पण तुम्ही आत्ताच पहिले 2-3 जे काही फटके लगावलेले आहेत त्याच्याबद्दल मला लक्ष्मीला विचारायचं आहे। त्यांनी काही गोष्टी मांडल्या, एक म्हणजे स्त्रीवर अत्याचार होत नाहीत असं त्यांनी सांगितलं, दुसरं म्हणजे कुटुंब संस्था ही चांगली आहे असं म्हणताना त्यांनी सांगितलं की बाईची पूजा जिथं होते। मला एक सांगा लक्ष्मी, बाईची पूजा होणं, बाईला देवी मानणं, एवढी चांगली संस्कृती असताना तुम्हाला उगाच असं का वाटतं की ही सगळी व्यवस्था बाईचं शोषण करणारी आहे? काय म्हणणं लक्ष्मी? मुळात त्यांचा जो पहिला मुद्दा आहे की स्त्रीचं शोषणच होत नाहीये, मला वाटतं हा फार मोठा म्हणजे धक्का आहे आमच्यासाठी। असं माझं म्हणणं नाहीये, प्रमाण तुलनेने अन्य प्रकारापेक्षा यामध्ये फारच कमी आहे। कोणाची तुलना? कोणाची? ते पण कुठलं? तुलना कोणाची? म्हणजे ह्या ज्या आता लिव्ह रिलेशनशिप आहे किंवा अन्य जे प्रकार आहेत विवाहाचे, त्याच्यामध्ये त्यापेक्षा आपली भारतीय संस्कृतीमधली जी विवाह संस्था आहे ती एक परिपूर्ण, त्याच्यामध्ये अर्थ, धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थ साध्य करणारी आहे। इतकंच नाही तर त्याला संयमित जीवन, संयमित काम जीवन देणारी आहे। चारही पुरुषार्थ अरविंद, कदाचित पुरुषार्थ होत असतील चारही, पण महिलार्थाचं काय? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। लक्ष्मी, तुम्ही बोलत होता पुरुषार्थ हे महिलांनी पण साध्य मला करायचे मला हे असतात। अजिबात मान्य नाहीये, कारण हिंदू संस्कृतीचा जरी आपण अभ्यास केला तरी वेद पुराणांपासून ते मनुस्मृतीपर्यंत आपण सगळे कोणतेही धार्मिक ग्रंथ जरी तपासले तरी त्यामध्ये स्त्रीचं शोषणच आहे। म्हणजे जरी कुटुंब व्यवस्था जरी आपण लक्षात घेतली तरी म्हणजे एका अर्थाने स्त्रीने सोसायचं आणि पुरुषाने भोगायची अशीच आपल्याकडची कुटुंब व्यवस्था आहे किंवा विवाह संस्था ही आहे। उदाहरणच घ्यायची तर एक छोटी छोटी उदाहरणं आहेत की हे प्रश्न कदाचित पुरुषांना पडत नसतील, पण स्त्री म्हणून मला पडतात की लग्न झाल्यानंतर मीच का म्हणून पुरुषाच्या घरी जायचं, या खूप मोठं आहे। मीच का लग्नानंतर आडनाव बदलायचं, पूर्ण घराची, पूर्ण मुलांची जबाबदारी मीच का घ्यायची एक स्त्री म्हणून, हे सगळे प्रश्न मला वाटतं खूप पडतात। आणि ह्याच विवाह संस्थेने किंवा लग्न संस्थेने मला स्वतःचा जोडीदार निवडण्याचा अधिकार दिलेला नाहीये। मला जातीच्या बाहेर लग्न करायचं असेल तर तो अधिकार मला दिलेला नाही। मग कुठल्याच शुचितेचा प्रश्न जर असेल की मला माझी लैंगिकता ही सिद्ध करावी लागते, तुम्ही रामायण महाभारताचं उदाहरण दिलं, सीतेनं परीक्षा दिली, रामाने दिली का नाही? त्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपण हाही स्मिता शेवाळेंकडे मला जायचंय। स्मिता शेवाळे, सीतेलाच अग्निपरीक्षा द्यावी लागते, पुरुषाला अग्निपरीक्षेची गरज नाहीये, अशा प्रकारे भूमिका मांडतात ॲडव्होकेट लक्ष्मी। आणि ही जी व्यवस्था आहे, ही जी लग्न संस्था आहे, ही बाईचं शोषण करते, आणि त्याच्यामुळे हे सगळे बाकीचे मुद्दे उपस्थित झालेले आहेत। लिव्ह इन क्षणभर बाजूला ठेवा, पण मुळामध्ये आत्ताची व्यवस्था जी आहे ती एकूण स्त्रीवर अन्याय करणारी आहे असं म्हणणं, स्त्रीला दुय्यमत्व दिलं जातं असं ॲडव्होकेट व्ही.पी. पाटील म्हणतात। स्मिता कसं बघते, काय वाटतं?
नाही खरंच आहे, पण आपली जी लग्न संस्था आहे ही स्त्रीला कायम दुय्यम स्थान देणारीच आहे. म्हणूनच मी मगाशी म्हणाले लिव्ह इन रिलेशनशिपचा जर स्त्रियांनी जर चांगल्या प्रकारे वापर करून घेतला तर त्यांच्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्यासारखं आहे, जरी ते वेस्टर्नाइज असलं तरी सुद्धा. कारण लग्न संस्थेमध्ये तुम्हाला खरोखर या म्हणाल्या तसं की तुम्हाला तुमचं नाव बदलावं लागतं, तुम्हाला दुसऱ्या घरात जाऊन स्वतःला ॲडजस्ट करावं लागतं, तुम्हाला त्यांच्या रिवाज जे काय आहे असतील ते ॲडॉप्ट करावे लागतात. हे सगळं अजूनही स्त्रीलाच करावं लागतं एका पॉईंटला. आणि तिला स्वतःचं एक मत नाही आहे, तिला स्वातंत्र्य नाही आहे तिचे विचार मांडण्याचं, अजूनही तिला स्वातंत्र्य नाही आहे स्वतःची आवड सांगण्याचं. कारण अजूनही आपल्याकडे अरेंज मॅरेज पद्धती या खूप आहेत. लव्ह मॅरेज म्हटलं तरी एक भुवईवरती जातेच अजूनही. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा जर आपण विषय घेतला तर ह्याच्यामध्ये स्त्रीला, एका मुलीला जो पार्टनर आहे त्याचा विचार, त्याच्याबद्दल आपण आहोत का, कम्पॅटेबल आहोत का, हे जाणून घेण्याची खूप चांगली संधी आहे. आणि त्याचा वापर तिने चांगला केला तर हे स्त्रीचं एक पुढचं पाऊल असेल, जर तो चांगला वापर झाला तर. पण लग्न बरोबर संस्था बरोबर definitely बरोबर मी चांगला सांगेन की चांगला वापर स्त्रीचं वाईट वापर ह्या सापेक्ष शोषण गोष्टी आहेत होण्यासारखंच त्या आहे. लग्न संस्थेबद्दल. पण आता अरविंद पाणसरे मला एक सांगा, मुळामध्ये मी एक शंका विचारतोय, तुम्ही त्याचं उत्तर नीट देऊ शकाल. मुळामध्ये या लोकांना कुटुंब नाकारायचं आहे, कुटुंबाची जबाबदारी नाकारायची आहे म्हणून ते लिव्ह इनकडे जात आहेत का? आणि लिव्ह इन वाढल्यामुळे लिव्ह इनचं प्रमाण वाढल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची समस्या आणखी कठीण होत जाईल असं वाटतं का? एकूण कुटुंब संस्थेवर काय परिणाम होईल, काय तुमचं काय म्हणणं आहे? मुळात लिव्ह इन रिलेशनशिपमुळेच कुटुंब व्यवस्था ही धोक्यात येणार आहे. भारतीय विवाह संस्थामुळे आज जी कुटुंब व्यवस्था भारतामध्ये टिकून आहे, एकसंघपणा टिकून आहे, तो त्याच्यामुळेच. आणि लिव्ह इन रिलेशनशिपमुळेच आज आपण तिला का विरोध करतोय, तर त्याच्यामध्ये जबाबदारीच फेटाळली जाते. न्यायालयाने हा निर्णय देताना काही घटनांचा अभ्यास केला आहे. यामध्ये महिलांची फसवणूक होणं, त्यांना आश्वासनं देणं, नंतर वचन मोडणं, त्यांच्यावर बलात्कार होणं, अशा महिला आत्महत्यांचं प्रमाण वाढणं किंवा डिप्रेशनमध्ये जाणं, ह्या प्रकारे हे सर्व होतं. त्यामुळे याला विरोध आहे. आणि इतकंच नाही तर आपल्या धर्मग्रंथामध्ये संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, सालंकृत कन्यादान पृथ्वी दान समान. म्हणजे केवळ मला तिकडे काहीतरी माझं सगळं सोडावं लागतं असं नाही, तर ते समर्पण भाव आहे त्याच्यामध्ये. आपण तो कधी विचारच करत नाही, केवळ मला सर्व समान अधिकार हे नाही. धर्माने त्याच्या पलीकडची एक विचारधारा दिली, तिथपर्यंत आपण कधी जाणार आहोत की नाही? किंवा समान अधिकार मिळाले पाहिजे ह्यावरती आपण भांडत राहणार आहोत? धर्माने असं का सांगितलं त्याचा विचार केला पाहिजे. त्यात पुढे असं म्हटलं की ही साक्षात ही विष्णूला मी अर्पण करतो आणि पती हा विष्णू समान आहे, त्याने तिचं पालन करावं अशा पद्धतीने. त्यामुळे आपल्या धर्मामध्ये केवळ एकच विवाह सांगितला असं नाही. ओवी सांगताय किंवा अभंग सांगताय तो कुणाचा? तुकारामांचा आहे? संत तुकाराम महाराजांचा सालंकृत कन्यादान पृथ्वी दान समान. अच्छा, बोलत राहा तुम्ही. पुढे. तर अशा पद्धतीने त्यामध्ये त्या महिलेला आपण एक सन्मानाचा एक दर्जा देतो आहोत आणि तिचा हे करतो. आणि दुसरंच मी अजून सांगू शकतो, सुखस्य मूलम धर्म, म्हणजे धर्माचं आचरण केल्यामुळेच खऱ्या अर्थाने सुख प्राप्त होणार आहे. केवळ समान अधिकारांचं वाटप केल्यामुळे सुख मिळत असतं तर आज पाश्चात्य देश कधीच सुखी झाले असते. ते भारतीय संस्कृतीकडे का वळतात? कारण भारतामध्ये धर्म सांगितला आणि धर्मच बरोबर. तुम्ही आता धर्माच्या अनुषंगाने बोलतायत, तुकारामाबद्दल बोलतायत. तुकाराम खरं म्हणजे सोयीस्कर तेवढाच नाही, तुकाराम हा फार पुरोगामी आणि प्रागतिक अशा प्रकारचा संत कवी आहे. त्याने स्वतःच तुकारामाने म्हटलेलं आहे की जर 900 सायाचे पोरं होत असते तर मग लग्न कशाला करता, अशा प्रकारे मांडणी करणारा तुकाराम आहे. पण तुमची एकूण भूमिका माझ्या लक्षात आली. मला एक सांगा अंजुषा, कुटुंब संस्था याच्यामुळे धोक्यात येणार आहे असं आत्ता अरविंद पाणसरे म्हणतायत आणि ती एक मोठी धोक्याची घंटा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं? मला आधी त्यांना सांगायचं आहे की ते मगासपासून सांगतायत. पहिल्या सेशनमध्ये त्यांनी सांगितलं की बाईवर कुठचं शोषण होत नाहीये, शी इज नॉट गोइंग टू एनी ट्रबल, तिला पुजलं पाहिजे असं. हे सगळ्यांनी आता नाही, प्रमाण कमी नाहीये, प्रमाण जास्तच आहे. आणि म्हणूनच आज डोमेस्टिक व्हायलन्स मुस्लिमांमध्ये बघा पोटगी सुद्धा नाकारली जाते. शहाबानो प्रकरणामध्ये आपण काय पाहिलं, तिला पोटगीचा तरी अधिकार मिळाला का? मी तुमच्याबद्दल त्याच्यावर पुढे बोलू शकते. तुम्हाला फक्त मी दोघांनाही तोडून फक्त एवढंच सांगतो की मुळामध्ये लिव्ह इनच्या संदर्भातला न्यायालयाचा निर्णय हा काही फक्त कुठल्या धर्माच्या अनुषंगाने किंवा असं काही नाहीये. लिव्ह इनच्या मध्ये धर्म कुठलाही असला तरी तो निकाल सारखाच आहे. अंजुषा, मगाशी जसं हे म्हणाले की फॉरेन कंट्रीज, वेस्टर्नाइज कंट्रीज सुखी नाही आहेत. तुम्हाला कसं माहित की ते सुखी नाही आहेत?
कारण दे ते आर भारतीय ऑल्सो लिव्हिंग. नाही, एखादा कोण माणूस तुम्हाला येऊन म्हणत असेल की ओ आम्ही तुमच्या भारतीय संस्कृतीकडे बघतो आणि आम्हाला पण वाटतं, तुम्ही त्या 100% लोकांचं बोलताय का? त्यामुळे तुम्ही जे मगाशी स्टेटमेंट केलं ते मला चुकीचं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी मगासपासून ऐकते आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये त्या ॲक्ट्रेस आहेत त्या म्हणाल्या की नाही लग्नापूर्वी किंवा आपण राहून बघूया मग त्या व्यक्तीबद्दल समजतं का Compatibility. नाही compatibility. मला असं म्हणायचं की लिव्ह इन रिलेशनशिप नंतर लग्नच का केलं पाहिजे? व्हाय कांट समबडी स्टे इन अ अनटॅग रिलेशनशिप एव्हर? स्मिता शेवाळे, हे लग्नच स्मिता केलं शेवाळे, पाहिजे असं स्मिता नाहीये स्मिता मला लग्नच करायचं आहे लिव्ह इन थोड्या वेळ असं नाहीये ना. लिव्ह इन रिलेशनशिपला सुद्धा एक मोरॅलिटी आहे, त्याला सुद्धा एक वेटेज आहे. त्याच्यात दोघांच्या त्याच्यात एक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये इट डिपेंड्स अपॉन हाऊ वन पार्टनर इज ट्रीटिंग द अदर पार्टनर. जर दुसऱ्या पार्टनरने दुसऱ्याला वेटेज दिलं, त्याला स्टेटस दिलं, त्याला स्टँडर्ड दिलं, तर का नाही सोसायटी त्याला एक्सेप्ट करणार? अंजुषा मला अजून एक अंजुषा गोष्ट- तुमचे मुद्दे पोहोचले. स्मिता बोला, स्मिताला बोलू द्या, मग तुमच्याकडे येतो मी अरविंद. स्मिता, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये तुम्हाला आयुष्यभर राहायचं असेल काहीही प्रॉब्लेम नाही. आपला कायदा तेवढा भक्कम झालेला आहे, त्यामुळे आपल्याला तसं आता टेन्शनचं काही नाहीये मला असं वाटतं. नाही, पण live-in मगाशी पण relationshipचा स्मिता- वापर कसा करायला हवा, कारण आपण ज्या परंपरेनं आणि ज्या भारतीय संस्कृतीतून स्त्रियांचं शोषण झालंय, त्यानंतर या लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे आपण वेस्टर्नाइज कल्चर जेव्हा कुठेतरी आत्मसात करतो तर त्याचा वापर कसा व्हायला हवा आणि मग त्याचा तुम्हाला कसा असं वापर करून म्हणायचंय घ्यायला का? हवा, मग हा तुम्हाला- माझा मुद्दा होता. तुम्हाला- हा आणि पर्सनली मुद्दा आहे. ज्यांना आयुष्यभर लिव्ह इन मध्ये राहायचंय ते राहू शकतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जी त्यांचे लोक personal लिव्ह इन मुद्दे मध्ये आहेत ते. राहतात, जी लोक लिव्ह इन मध्ये राहतात ते काही कल्चर फॉलो करत नाहीत, ते काही फेस्टिवल साजरे करत नाहीत किंवा ते काही एका कम्युनिटी म्हणालेच नाहीये. सेलिब्रेशन करत नाहीत. फक्त इथे एकच असतं, ते लग्नासाठी आपण लोकांना बोलवतो, मंत्र म्हणतो. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये फक्त मंत्र नाहीयेत, बाकी तसंच्या पण तसंच मग आहे. ते मंत्रच म्हणायला थोडक्यात काय काय हरकत आहे आहे? आणि मंत्र हा म्हटल्यानंतर पर्सनल मुद्दा आहे. सुद्धा ऐका तुम्हाला ऐका कळत ऐका नाही. एक सेकंद, तुम्हा दोघींचे मुद्दे पोहोचले. आमच्या व्हीपी पाटील, तुम्ही फक्त पानसरेंच्या मुद्द्याकडे तुम्हाला मला घेऊन जायचंय. पानसरे आता ह्या दोघे बोलत असताना ते जेव्हा म्हणाले की मंत्र, तर पानसरे म्हणाले की मग मंत्र म्हणाल तरी काय हरकत आहे, उलट पक्षी मंत्र म्हणा, नीट लग्न करा आणि मंत्रोच्चार महत्वाचे आहेत असं पानसरेंचं म्हणणं आहे. व्हीपी पाटील, काय म्हणणं आहे तुमचं? माझं म्हणणं असं आहे की मंत्र म्हणले काय नाही म्हणले काय त्याने काही फरक पडत नाही. आणि ह्यांनी तुकारामाचं जे उदाहरण दिलं त्याला एकच उदाहरण देईन की तेव्हा सतीची प्रथा होती. पुरुष सती जात नव्हते, स्त्रियांनाच झालं. शोषण जे पहिल्यापासून झालं आहे ते स्त्रियांचं झालेलं आहे. तिला किती देवी म्हणा, काही म्हणा तुम्ही. सतीची प्रथा कोणाचे तुकारामाच्या काळात नव्हती का ती प्रथा? आणि आता जे हळूहळू शिक्षणाच्या प्रगतीनंतर स्त्री पुरुष यांना समान हक्काकडे हळूहळू आपण चाललो आहे. 1950ला घटना आल्यापासून समान हक्क निर्माण झाले, स्त्रियांना इक्वल राईट्स येत गेलेत आणि तिकडे आपण चाललेलो आहोत. त्यामुळे हे जे हिंदू संस्कृतीचे काही जुने दोष आहेत ते होते, ते गेले ना निघून, तर ते कुठल्याही सिस्टीममधले वाईट दोष काढा आणि ती सिस्टीम चांगली करा. हे चांगलं आहे आणि ते वाईट असं कोणी जनरलायझेशन करू नये.